सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन. त्यांच्या जयंतीच्या दिवशी एका विचित्र विषयावरचा व्हिडिओ करावा लागतो आहे, हे आपलं दुर्दैव. प्रसंग असा घडला की 14 फेब्रुवारी हा पुलवामा हल्ला झाला, त्याचा 3रा स्मृतिदिन. आणि नेमकं ह्या निमित्ताने परत एकदा जे काही तथाकथित लिब्रांडो आहेत त्यांनी आम्हाला पुरावे द्या, नंतर केलेल्या आपण बदल्यापोटी जे सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला, त्याचे पुरावे मागितले. तेलंगणाचे मुख्यमंत्री TS चंद्रशेखर राव आणि राहुल गांधी या अपेक्षेप्रमाणे आणि बाकीच्यांनी मग त्या पद्धतीनं वाजवायला सुरुवात केली. त्यांचे प्रवक्ते तर ह्याच्या पलीकडे जाऊन इतकं बेतुका, ज्याला म्हणतात हिंदीमध्ये शब्द आहे तसा, की त्यांनी एंटरटेनमेंट कसं केलं, नॅशनल एंटरटेनमेंट. म्हणजे मोदींनी हे जे पुलवामा हल्ला मुद्दाम घडून आणल्यानंतर एअर स्ट्राईक केलं निवडणुकीच्या तोंडावर, हे कसं एंटरटेनमेंट होतं. आता हे आपण शिवजयंतीच्या दिवशी बोलतो आहोत. महाराजांना जो सगळ्यात मोठा त्रास झाला होता ना, की तो स्वकीयांकडून झाला होता, परकीयांकडून त्या तुलनेनं काहीच झालेला नव्हता. निजामशहाच्या विरुद्ध लढताना, आदिलशहाच्या विरुद्ध लढताना, मोगलांच्या विरुद्ध लढताना ते प्रत्यक्ष बादशहापेक्षा त्यांच्या पदरी जे यांचे सोयरे धायरे, या आपल्याच प्रदेशातले स्वतःला मर्द मराठे म्हणून घेणारे, हे सगळेच मोगलांचे सरदार बनून शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये लढत होते. या ठिकाणचे जे सगळे प्रस्थापित लोक होते ना, त्यांनाच महाराजांना तोंड द्यावं लागत होतं. हा जो प्रसंग आहे पुलवामा हल्ल्याच्या बाबतीतला, तो घडल्याच्या नंतर आपण त्याचा बदला घेतला, एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या नंतर त्याचे पुरावे आता 3 वर्षाच्या नंतर सुद्धा हे मागत आहेत निवडणुकीच्या तोंडावरती. एक जो सगळ्यात मोठा आक्षेपार्ह मुद्दा आहे तो हा, की अगदी स्वातंत्र्यापासून, म्हणजे आधीचं आपण बाजूला ठेवूयात, जेव्हा भारतीय सैन्याची रचना झाली तेव्हापासून कोणीही आपल्या सैन्यावरती अशा पद्धतीचा अविश्वास दाखवलेला नाही, आणि तो प्रत्यक्षामध्ये नाही सुद्धा. भारतीय सैन्याची ही विश्वासार्हता आधीपासून राहिलेली, की सरकार आली आणि गेली, वेगवेगळे लोक पंतप्रधान पदावर बसले, संरक्षण मंत्री म्हणून कोण कोण होतं, गृहमंत्री म्हणून कोण कोण होतं, हे सगळं बाजूला ठेवा. सातत्यानं अगदी पहिल्या दिवसापासून आज तागायत आपल्या सैन्याची जी काही धोरणं राहिलेली आहेत त्याच्या पाठीशी देश एक दिलानं उभा राहिलेला आहे. कधीही कोणी सैन्यावरती अशा पद्धतीचा अविश्वास दाखवला नाही आणि अशा पद्धतीचे पुरावे मागितले नाही. ही जी मानसिकता आता समोर येते ती कशामुळे? 7-7.5 वर्षांपासून, आता 8 वर्षे होत आहेत मोदी पंतप्रधान झाल्यापासून, विरोधकांना जे काही मोदींचा द्वेष करायचा आहे, राजकीय त्यांच्याशी भांडण घ्यायचं आहे, त्यांचा पराभव करायचा आहे, तर त्यांनी तो करावा. तो विषयच आम्हाला चर्चेमध्ये आणायचा नाही आहे. पण ह्या निमित्तानं तुम्ही मोदी द्वेष करत असताना बोलता बोलता तुम्ही देशद्वेष किंवा देशद्रोही असं कसं काय चाललात? एकच घटना नाही आहे, यापूर्वी सुद्धा, म्हणजे एक तर लोकशाहीवरती शंका उपस्थित करणे. या देशामध्ये लोकशाही नाही, सातत्यानं आम्ही सांगत आलेलो आहोत. 2014च्या नंतर मोदींनी प्रत्यक्ष पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हापासून केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये जो निवडणूक आयोग येतो, जो आता स्वतंत्र पण आहे, त्यांनी त्याच्या अखत्यारीतल्या सगळ्या निवडणुका नियमितपणे घेऊन दाखवलेल्या आहेत. वर्करनी जे लोकशाहीचं तत्व असतं, 1. नंबर 2, जेव्हा हे जे आता आरडाओरडा करतात ना, विचारलं नाही, चर्चा नाही केली, सगळी विधेयकं यांच्या बाबतीमध्ये पार्लमेंट पार्टी, म्हणजे ते जी समिती असती, त्या समितीवरती जाणे, त्यांचा रिपोर्ट येणे, हे सगळं कागदोपत्री 7 वर्षापासूनचे पुरावे ज्यांना कोणाला शोधायचे ते सगळ्या पत्रकारांसाठी खुल्यामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे पार्लमेंट, ती समिती जी असती, संसदीय समिती असती, संसदीय समितीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. त्याच्यानंतर सचिवांच्या पातळीवरती जे अहवाल, हे कृषी अहवालांचं तर आम्ही मागच उदाहरण दिले, की 1 नाही 2 नाही 17 अहवाल हे जे कृषी कायदे आले त्यांच्या संदर्भातले उपस्थित आहेत, उपलब्ध आहेत. सगळ्या विषयावरच्या संसदीय समितीच्या बैठकीला स्वतः राहुल गांधी हजर राहिलेले नाही आहेत. ते पण माहिती समोर. गलवान खोऱ्यावरती वाटेल तशी बडबड करणारे, किंवा यापूर्वीचा आम्ही व्हिडिओ केला होता की जेव्हा गलवानमध्ये चीननी त्यांचा झेंडा झळकवला, असा खोटा फोटो सगळ्यांनी ट्विट करून आरडाओरडी सुरुवात केली, चीन कसा घुसला आहे तो. त्यानंतर लगेच त्याला उत्तर म्हणून, भाजपचं नाही म्हणत आहे मी, प्रत्यक्ष सैन्याने त्या ठिकाणी झेंडा फडकवून त्याचे व्हिडिओ दिले, सगळ्या प्रसारमाध्यमांना सगळ्यांना सांगितलं. त्याच्यानंतर यांचे तोंड एकदम उतरले आणि गपचूप झाले.
चीनच्या अधिकृत कुठेही नसलेल्या अशा एखाद्या संस्थेनं ते व्हिडिओ पाठवायचे आणि ह्यांनी ते चूक पद्धतीनं ट्विट करायचे आणि आरडाओरडा करायची. प्रत्यक्षामध्ये आपल्या सैनिकांनी म्हणजे सैन्य दलाने अधिकृतरित्या त्याच्याबद्दलची माहिती जेव्हा समोर आणली, मग ह्यांचे तोंडात चपराक झाली बसली फुकटच. तुम्ही हा प्रश्नच का उपस्थित केला होता? चीननी अधिकृतरित्या एखादा व्हिडिओ रिलीज केला असता, चीनी सैन्याने केला असता किंवा त्यांचे जे माध्यम आहे सरकारी, त्यांच्याकडे स्वतंत्र माध्यमं नाहीत. त्यांचं जे सरकारी माध्यम आहे त्यांच्याकडून जरी ही बातमी आली असती तरीही आपण समजू शकलो असतो त्याच्यावरती कसं आणि काय प्रतिक्रिया द्यायची. त्यांच्याकडचा उटपटांग कोणीतरी काहीतरी एक व्हिडिओ टाकतो आणि ते उचलून हे प्रश्न विचारतात. आताही जेव्हा तुम्ही उरी आणि सर्जिकल या बाबतीमध्ये सैन्याने अतिशय विस्तृत सविस्तर खुलासे केलेले आहेत, तेव्हा सुद्धा म्हणजे गलवान खोऱ्यामध्ये जेव्हा किंवा ते कोविड सेंटर होतं, ते कोविड सेंटर कसं नाही, ते हॉस्पिटल म्हणजे ड्रामा कसा होता, तिथे जे सैनिक ते जखमी झालेले सैनिकांची विचारपूस करायला आपले संरक्षण मंत्री आणि पंतप्रधान जेव्हा गेले तेव्हा तो जुमला कसा आहे, ड्रामा कसा आहे, नाटक कसं आहे, ह्याच्यामध्ये परत मी सांगतो की राजकीय लोक बाजूला ठेवा. जे प्रत्यक्ष सैनिक आहेत, गलवान खोऱ्यामध्ये शहीद झालेले, पुलवामात शहीद झालेले, त्यांचा तुम्ही अपमान का करायला लागलात? म्हणजे तुम्हाला एवढं पण त्याच्यामधलं औचित्य उरलेलं नाही आहे की आज किंवा म्हणून आम्ही एक व्हिडिओ पण केला आवर्जून की तिथले जे खासदार आहेत की त्यांनी जेव्हा जामयान नामग्याल म्हणून तिथले जे तरुण खासदार आहेत त्यांनी अतिशय तळमळीनं त्वेषानं जे भाषण केलं संसदेमध्ये, त्याच्यातला पक्षीय भाग पण बाजूला काही विशेष नाही. तो जे प्रत्यक्ष सीमेवरती राहणारे लोक आहेत, सैन्याचा अजून पुढचा भाग झाला, त्यांचं मानसिक तुम्ही का खच्चीकरण करायला लागलात? जे सीमेवरती आजही राहत आहेत त्या सगळ्या प्रदेशांमधून काही तुम्ही एक वेळ असं धोरण ठेवलं होतं की सगळं तिथं रिकामं करून टाका म्हणून. ए.के. अँटनीचं ते वाक्यच आहे संसदेतलं की त्या ठिकाणी कुठलेच ह्याची संरचनेची कामं करायची नाहीत, रस्ते नाही, त्या ठिकाणी वीज नाही, त्या ठिकाणी विमानतळ नाही, त्याच्या ठिकाणी हेलिपॅड नाहीत, नदीवरती पूल नाहीत. आणि जेव्हा नंतर हे सुरू झालं, सैन्याला तर त्याचा फायदा आहे, तिथल्या जनतेला फायदा आहे, पर्यटकांना फायदा आहे, हे सगळे मुद्दे समोर येत असताना तुम्ही अशा पद्धतीनं आपल्या सैनिकांच्या वरती शंका उपस्थित करतात. तुम्हाला जे पुरावे पाहिजे आहेत एअर स्ट्राईकचे आणि बाकीच्या गोष्टीचे, याच्या बाबतीमध्ये सैन्याने खुलासे दिल्याच्या नंतर सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीची विधानं करणं हीच एक पद्धतीची विकृती आहे. केवळ एवढंच नाही, ज्या काही बारीक सारीक घटना, अगदी आम्ही तो उल्लेख मागही केला होता की अमेरिकेमध्ये जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू जो झाला पोलिसच्या कस्टडीमध्ये, त्याच्यासाठी हे इथं निदर्शनं करतात, त्याचा आपला काहीच संबंध नाही. आणि प्रत्यक्ष या ठिकाणी घडलेली एखादी घटना असते ते तुम्ही पूर्णपणे दुर्लक्षित करता. भारतीय लोकशाही जी शांतपणे चालू आहे, आताही मतदानाचं सगळ्यात तुम्हाला मी चांगलं उदाहरण सांगतो. आत्ता गोव्यामध्ये जे मतदान झालं ते आजपर्यंतच्या त्यांच्या सरासरी मतदानाच्या कित्येक पेक्षा जास्त झालं, म्हणजे 60 काहीतरी टक्के आहेत तर 75% मतदान झालेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपली जी काही यंत्रणा, जी काही नोकरशाही काम करते आहे, निवडणुका हे लोकशाहीचं वरवर दिसणारं सगळ्यात ठळक असं त्याच्यातली प्रक्रिया. उदाहरण, मग ह्या निवडणुका शांतपणे पार पडल्या. 3 टप्पे, आता तिसरा टप्पा आता 20 तारखेला होतो आहे. उत्तर प्रदेशमधले 2 टप्पे पूर्ण झाले, उत्तराखंडचं पूर्ण मतदान झालं, त्याच्यानंतर गोव्यामधलं मतदान झाले आणि आता पंजाबमधलं 20 तारखेला होतं आहे आणि उत्तर प्रदेशमधला तिसरा टप्पा होतो आहे. म्हणजे आपल्यासमोर आत्ता ही चर्चा चालू असताना शांततेनं मतदान झालेलं आहे, मतदानाचा टक्का वाढलेला आहे. हे सगळं असताना सुद्धा हे अशा पद्धतीचे विधानं करून देशामध्ये अस्वस्थता निर्माण करायचा प्रयत्न करतायत. म्हणजे हा मुद्दा एवढा नाही आहे फक्त तुम्हाला एअर स्ट्राईकचे आणि सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे पाहिजे आहेत, हे काही तुमच्या प्रामाणिकपणे म्हणतात असं नाही. तुम्हाला या निमित्तानं अस्वस्थता निर्माण करायची आहे. हिजाबचा विषय तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे की आधी न हिजाब घालणारे सुद्धा आता हिजाब घालून समोर येत आहेत आणि त्यांच्या पाठिंबा देण्याला बाकीचे आहे. म्हणजे त्या ज्या स्त्रिया ज्यांनी कधी आधी हिजाब वापरला नाही नियमितपणे, त्या पण आता आमचं स्वातंत्र्य आहे हिजाब घालण्याचं कसं असं म्हणून समोर येत आहेत आणि त्याला बाकीचे पाठिंबा देतात. ही विकृती आहे. जर यापूर्वीपासून कोणी हिजाब घालत होतं आणि मग तुम्ही त्याच्या पाठीशी राहिलं तरीही त्याच्यातला एक मुद्दा आपण समजू शकतो. म्हणजे जाणीवपूर्वक जे काही शांतपणे आणि बरोबर निवडणुकीच्या तोंडावरती हे विषय कसे येतात. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या प्रदेशातली 80 खासदार निवडून जातात अशा ठिकाणची निवडणूक चालू असताना तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याला हे मुद्दे उपस्थित करायचे. राहुल गांधी किंवा अरविंद केजरीवाल यांनी त्याच्या मागे पुन्हा डफली वाजवायचं कारण काय? ही जी मानसिकता आहे. म्हणून आम्ही एका दुसऱ्याचं नाव न घेते या सगळ्यांना लिब्रांडू हे जे डावे आहेत, हे समाजवादी जे आहेत, काँग्रेसवाले जे आहेत, बाकीचे जे आहेत ना, त्यांची ही मानसिकता जी सैन्यावरती आघात करते आहे ती घातक आहे.
त्याच्यावरती आक्षेप घेणारी ही उसंत वाणी. पुलवामा हल्ला झाले 3 वर्ष, विकृत हो हर्ष लिब्रांडूंना. स्ट्राईकचा पुन्हा मागती पुरावा, देशद्रोही कावा ओळखा हा. बोलतीये जैसे पाक आणि चीन, वृत्ती झाली हीन जाणा जरा. देशासाठी ज्यांनी अर्पिले प्राण, सैनिक महान शहीद ते. त्यांच्या शौर्यावर दाखविती शंका, पुढे यांची लंका लाजेची ही. ही ती विषपेशी आपल्या शरीरी, ही ती विषपेशी आपल्या शरीरी, शत्रू तो सामुरी असतो जो. कांत धोकादायी ही लिब्रांडू टोळी, शत्रूची ना गोळी तेवढी जी, शत्रूची ना गोळी तेवढी जी. ह्यांची जी मानसिकता आहे, काश्मीरच्या बाबतीमध्ये आपण अनुभव घेतला. 370 हटल्याच्या नंतर खून की नदिया बहेगी, महबूबा मुफ्ती यांचं वाक्य आहे. अतिशय शांतपणे 2019च्या नंतर 20, 21 आणि 22 आता 2.5 वर्षे होत आहेत. त्या ठिकाणचं जनजीवन चालू आहे. त्या ठिकाणी 26 जानेवारीचं झेंडावंदन अतिशय दिमाखात पार पडलेलं आहे. याच तेलंगणामध्ये ज्या ठिकाणी हे बडबड करतायत ना, तिथले मुख्यमंत्री TS चंद्रशेखर राव, त्याच ठिकाणी एका टॉवरवरती आंध्र प्रदेशमध्ये एखाद्या टॉवरवरती तिरंगा झेंडा फडकू दिला गेलेला नव्हता या 26 जानेवारीला. आणि मग त्याच्यानंतर त्या अख्ख्या पूर्ण त्या तो जो स्तंभ आहे, तो जो मिनार आहे, त्यालाच मग 3 रंगात कसं रंगवलं गेलं, नंतरची घटना घडली आहे ती. ही विकृती आहे, ही ओळखा. मोदींचा राजकीय द्वेष करता करता हे लोक देशद्रोही बनून चाललेले आहेत. आणि नेमकी ही जी वृत्ती आहे त्याच्यावरती आपण सगळ्यांनी आक्षेप घेतला पाहिजे. आणि ज्या ज्या ठिकाणी ह्यांना वैध मार्गाने आळा कसा घालता येईल हे बघितलं पाहिजे. ही मात्र आपली जबाबदारी आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.